नमस्कार महाराष्ट्र. तर आज आपण पाहतोय नवी मुंबईमधील गणपती. प्रत्येक गल्लीमध्ये नवीन नवीन गणपती आहेत आणि मी आणि माझा छोटा ते गणपती पाहण्यासाठी दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत. आणि प्रथमच आम्ही वाशी सेक्टर 1मधील गणपती पाहण्यासाठी गेलो आणि तिथे पाहिलं तर भव्य अशा रांगाच्या रांगा होत्या. आतमध्ये गेलो, भव्य अशी मूर्ती होती आणि त्या मूर्तीचं दर्शन घेताना खूप छान वाटत होतं. गणपती बाप्पा मोरया, गणपती म्हणतो ते कधी येत आहेत माझं दर्शन घेण्यासाठी, म्हणून सहकुटुंब सहपरिवार घेऊन आम्ही गणपती दर्शन घ्यायला गेलो. त्यानंतर पाहिलं तर सोन्याची लंका असणारा गणपती पाहिला. सोन्याच्या लंकेमध्ये गणपती पाहिला आम्ही. काय दिसत होतं दृश्य. वाशीचा राजा असं त्या गणपती मंडळाचं नाव होतं आणि आतमध्ये जाताना तर सोन्याचा प्रकाश पडला होता. सोनं एवढं महाग आहे, असं वाटलं होतं की हे गणपती पाहिले की सोनं एकदम स्वस्त आहे असं वाटत होतं. म्हणून आतमध्ये शिरलो. आतमध्ये शिरल्यानंतर पाहिलं गणपती बाप्पाचं आम्ही दर्शन घेतलं रांगेमध्ये राहून बाप लेकानी आणि काही मस्तपैकी मागण्या मागितल्या. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर अष्टविनायकाचं दर्शन झालं. अष्टविनायकाचं दर्शन घेण्यासाठी पूर्ण एक दिवस जातो, पण आमचं 5 मिनिटात इथं दर्शन आमचं झालं अष्टविनायकाचं. अष्टविनायकाचं दर्शन घेऊन आम्ही तसेच पुढे निघणार होतो. पुढच्या गल्लीमध्ये आम्ही जायचं होतं. तरी आम्ही 2च मिनिटामध्ये आम्ही हे दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. पुढे निघताना आतमध्ये जाऊन आम्ही अष्टविनायकाचं दर्शन घेतलं आणि पुढं निघालो तर पाहतो काय, की पुढे भव्य गणेश नाईक यांचं मंदिराचं तिथं गणपती होता. मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. आतमध्ये किल्ल्यांचं दर्शन होतं असं म्हणत होते, म्हणून आम्हीही त्या लाईनमध्ये उभं राहिलो. जवळजवळ 1 तास उभा राहिल्यानंतर आम्हाला देवाचं दर्शन मिळणार होतं. भव्य अशा मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. आतमध्ये मंडपामध्ये तर अशा झिगझॅग पद्धतीनं लाईन लावलेल्या होत्या. त्या लाईनमध्ये आम्ही उभं राहून दर्शन घेतलं. आतमध्ये जाणार आणि गणपतीचं दर्शन घेणार. मग आतमध्ये जाताना एंट्री केली आणि भव्य अशी किल्ल्यांचं दृश्य आतमध्ये केलं होतं आणि ते किल्ल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या देवांच्या मूर्त्या होत्या. शंकराची मूर्ती बाहेर लावली होती आणि आतमध्ये जुन्या पुरातन काळामधले अशा प्रकारे हे केलेलं होतं. किल्ले बांधले होते. त्यामध्ये मूर्त्या वगैरे होत्या मस्तपैकी छान. आणि आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं तर काय वेगवेगळ्या प्रकारचे असे फवारे उडवलेले होते. त्याच्यामध्ये शंकराची पिंड होती आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे ही नावे लिहिलेली होती. खूप छान वाटलं बघताना आणि पब्लिक पण खूप होतं आणि ते काही पुढे जात नव्हते, त्यामुळे रांगा खूप पाठीमागे लागल्या होत्या. आणि पुढे जाऊन आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आम्ही पुढे निघालो. पुढे जात नव्हत्या रांगा, कारण खूपच गर्दी होती. चला तर नंतरच्या ह्याच्यामध्ये भेटूया. बाय.